विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, सागावर देशी मातीला आधार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला. पांडुरंगा, प्रत्येक माणसाचं शरीर म्हणजे एक मडकच आहे. जे एका मडक्यासाठी लागतं पृथ्वी आप तेज वायू आकाश, हीच पंचमहाभूत देहासाठी पण लागतात. एवढी मडकी सारखी युगानुयुग करायची म्हणजे तू केवढा मोठा कुंभार आहेस. आमची ही एवढी मडकी केलीस, माती पाणी उजेड मारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड मारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आकाश चमक ये आकार, तुझ्या घटांच्या उतरंगीला तसे अंजना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पांडुरंगा, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, काय सुंदर तत्वज्ञान आहे. त्या मडक्याचं दैव त्याच्या बरोबर. काही मडक्यात लोणी असतं आणि काही मडक्यात निखारे ठेवतात. त्या निखाऱ्याला म्हणतात अंगार. त्या निखाऱ्याचं मराठीचं नाव अंगार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते कोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच ओढसी, पुरबाळसी तूच ताडसी. तूच घडविसी तूच ओढसी, पुरबाळसी तूच ताडसी. नकळी यातून काल जोडसी, देसी डोळे परी दिसी, त्या पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. निरंतरा साधावर देशी मातीला आधार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पंढरीनाथ महाराज की जय. वा, काय गोरा कुंभाराची कथा सांगता का काय? नो गोरा कुंभार. नामदेव महाराजांच्याच गाथेत आणखीन एका कुंभाराची कथा आली आहे. संतांचं चरित्र गाथेत लिहावं आणि ते लोकांपर्यंत पोचवावं, असं दुसऱ्यांचंही चरित्र लिहावं आणि स्वतःचंही चरित्र लिहावं, असं चरित्र अभंगांमध्ये लिहिणारे मराठी भाषेतले पहिले संत नामदेव महाराज. ज्ञानदेवांच्या सुद्धा चरित्रातल्या अनेक प्रसंगांची खातरजमा नामदेवांच्या गाथेवरून करावी लागते, कारण स्वतःबद्दल काही बोलावं असं ज्ञानदेवांनी ठेवलंच नाही.
त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात काय महत्वाच्या घटना झाल्या, सावतामाळेच्या जीवनात काय महत्वाची घटना झाली, गोरा कुंभारांच्या जीवनात आणि आमच्या जीवनात काय झालं, नरहरी सुमारांचं काय झालं, या सगळ्या कथा पुढे महिपती महाराजांनी विस्ताराने सांगितल्या. पण ह्या कुठल्या आधारावर सांगितल्या? त्या काळातले साक्षीदार कोण? फक्त नामदेव, आत्मचरित्रकार. त्यांनी आपल्या समकालीन असलेल्या बहुतांशी अनेक संतांची आणि आपल्या पूर्वीच्याही अनेक संतांची चरित्र आपल्या गाथेमध्ये मांडली आहेत. यापैकी गोरा कुंभारांची भेट होण्यापूर्वी नामदेव महाराजांच्या जीवनात आणखीन एक कुंभार येऊन गेलेत आणि गाथेत त्यांचं नाव आहे राका कुंभार. आता हे राका म्हणजे काय नाव आहे मला माहित नाही. त्याचं मूळ नाव राकेश आहे का रा टिंब का टिंब? पण अनेक नावं अशी गूढ आहेत. राका, पंका, अशिता, मला माहित नाही का आहेत, एवढं सांगितलं मी तुम्हाला. हे राका कुंभाराचं सुंदर असं जीवन चालू आहे. कुंभारकीचा व्यवसाय तर चालू आहेच, पण त्या बरोबरीनं सदाचार आणि नाम हेही चालू आहे. आपल्याकडे सतत चौरंग असतो. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, प्लस सदाचार. तर खिशे टाकतानाही नाम घेता येतच ना. त्यामुळे नामही पाहिजे, सदाचारही पाहिजे, परोपकारही पाहिजे. आता सदाचार आणि परोपकारात काय फरक आहे? अनेक वेळेला परोपकार म्हणजे दुसऱ्याचं चांगलं करणारी माणसं घरातल्यांशी चांगलं वागत नाहीत. त्यामुळे ते परोपकारी आहेत पण सदाचारी नाहीत. त्यामुळे जो घरच्यांशीही चांगलं वागतो आणि बाहेरच्यांच्याही चांगलं वागतो असा विचार करावा लागेल. या दृष्टीनं नाम, सदाचार, परोपकार आणि व्यवसाय, स्वधर्म हे 4 पाय चौरंगाला पाहिजेत. यातला कुठलाही 1 किंवा 2 कमी झाले की चौरंग डुगडुगणार. त्याच्यावर ईश्वर अधिष्ठान नीट नाही ठेवता येणार. मी यातलं फक्त नाम घेतो आणि व्यवसाय घेतो, परोपकार पण नको, सदाचार नको, अर्धवट झालास. मी असं करतो, परोपकार घेतो पण ही 3 पाय नको. चौरंगाचे 4 पाय हवेत. त्याला नामही हवं, सदाचारही हवा, परोपकारही हवा आणि स्वधर्म म्हणजे स्वतःच कर्तव्यही हवं. नाही तर मला दानधर्म करायची इच्छा आहे पण मी कमावणार काही नाही, पण भिकाऱ्या देणारच काय ते सांग. त्याच्या स्वतःच्याच अंगावर काही नाही, गप्पा तर मारतोय. वस्त्रदान करने की बहुत इच्छा आहे. आधी मिळवणारी बाळा काहीतरी स्वार्थ त्याग हा शब्द करण्यासाठी स्वार्थ तर केला पाहिजे. या दृष्टीनं आपल्या सगळ्या संतांचं हे मात्र गोड काम आहे. रोहिदासांनी गोपाल कृष्णांचा साक्षात्कार प्राप्त असताना सुद्धा आयुष्याच्या शेवटपर्यंत चर्मकाराचं काम थांबवलं नाही. काम का थांबवायचं? उलट त्याच्यातून जे मिळेल त्याने मला जास्तीत जास्त परोपकार नाही करता येणार. ते मी माझ्या स्वार्थासाठी वापरलं नाही की माझा स्वधर्म हाही यज्ञच आहे, तेही तपाचरणच आहे. माझी नोकरी म्हणजे कटकट आहे, माझा व्यवसाय म्हणजे कटकट नाही, तो यज्ञ आहे. यज्ञ आहे म्हणजे यज्ञाचा फायदा आहे, तर धूर सहन करता आलाच पाहिजे. कोणतंही कर्म दोषाशिवाय असूच शकत नाही. दागिना मिळवायचा असेल तर 100% सोन्याचा करताच येत नाही. 5% का होईना काहीतरी दोष टाकल्याशिवाय सोन्याचा दागिना होतच नाही. मला स्वयंपाक तर पाहिजे पण धूर नको असं चालणार नाही. तो धूर टाळून तुला स्वयंपाक जमवता आला पाहिजे.
आता इलेक्ट्रिकची शेगडी आहे, आता कुठं आहे दूर, पण शॉक कुठं गेला? चुकलं तर शॉक आहे ना. नाही, लाईट तर पाहिजे, शॉक तर नको. ते तूच कर्म दोषा सगटच येणार आहे. त्याचे फायदे आहेत तेवढे तोटे असणारच आहेत. कोणत्याही कर्माचे, दानाचे सुद्धा आणि परोपकाराचे सुद्धा. दान दिल्याचा फायदा आहे, पण दानाचा गर्व तुला होणं हा तोटा घ्यावा लागेल. आणि तो तू मॅनेज करायचा, कसा बाजूला काढायचा तो. नाही तर मी किती दान दिलं याचा हिशोब त्याचा पाठ आहे. मग दान काय गेलं त्याचा हिशोब इथं आहे अजून. त्यामुळे त्याच्या डोक्यातनं गेलं नाही, फक्त हातातनं गेलंय. गणित खूप विचित्र आहे यातलं. त्या दृष्टीनं ह्या सगळ्या संतांची घरं ज्यांच्या मुखात नाम आहे, हातात काम आहे, परोपकार आहे आणि घरातही सदाचार आहे. अनेक लोकांना आर्थिक मदत करणारी माणसं घरात किती शिव्या घालत बोलतात ते मी पाहिलेत. हे घरात नसलेले बरे. आणि काही माणसं घरात इतकी चांगली वागणारी बघितली की ती लोकांना काही देत नाहीत. म्हणूनही घरात जास्त लोकांना पाहिजे असतात. ती चौरंग साधणं मजा आहे. आणि असं गोड संसार चाललेला असताना या राका कुंभाराच्या घरात अनेक प्राण्यांना पण वसती स्थान होतं. 2-4 मांजरी होत्या घरात. ई नाही, त्यांच्यामुळे उंदरांवर नियंत्रण राहते. अर्थात उंदरांवर नियंत्रण करणाऱ्या मांजरी होत्या. पण एकदा फुकटचं दूध प्यायला मिळतंय म्हटल्यावर असे नक्की उंदीर मला काय करायचंय, माझंच दूध मिळतंय ना. काही काही जनावर अशी विचित्र आहे. अलीकडं एक कुत्री सुद्धा अशी गोड 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 कुत्री आली. ती नुसती ती शोभेची भूमकत पण नाही मेली. त्याला भूमकायची नसेल तर तुला घेतलाय का ना, तू काय शोपीस का आहेस? मग दुकानात मिळतात ना किल्ली दिली की अशी हात पाय हलवणारी. तुझ्यावर एवढा खर्च करायचा, भूमकत पण नाही. त्या मांजरी होत्या, कुत्री होती, 2 शेळ्या होत्या, गाढवं तर होतीच. कुंभाराकडे गाढव अत्यावश्यक. गाढव सांभाळणाऱ्या 3 जमाती. एक वडा, माती वाहून नेणारा, इकडे तिकडे दगड वाहून नेणार. दुसरं धोबी, कपडे वाहून न्यायला. आणि तिसरं हे कुंभार, माती वाहून नेण्यासाठी. या 3 जमाती गाढव सांभाळणाऱ्या. गाढवाला सांभाळणं सोपं असतं हे आपण कालच प्रवचनात ऐकलंय. सुशिक्षिताला सांभाळणं अवघड असतं. गाढवं सोपी आहे, चांगली असतात. आणि एका दिवशी घटना झाली अशी, ही मांजरी व्यायली, तिला 5 पिल्लं झाली. आणि मांजर हे असं दुर्दैवी जनावर आहे की जिला ती पिल्लं त्याच्या बापापासून वाचवावी लागतात. तर बोका पिल्लं खातो. काय परमेश्वरांनी बाप तयार केले हे असले भयानक. पिल्लंच खातात. अर्थात माणसामध्ये अशी नाहीये असं नका समजू. वयात आलेली मुलगी पैशासाठी विकणारे बरेच बाप मानवातही आहेत. मग ते लहान असताना खाल्लेलं परवडलं असं म्हणायची वेळ आहे. पण अशा बोक्यापासून वाचवण्यासाठी ती मांजरी सारखी पोरांचे मुक्काम बदलते. कधी ह्या खोलीत, कधी त्या खोलीत. बोक्याला पता नको लागायला. आणि एके दिवशी ह्या येडीनं ओली ओली मडकी करून ठेवली होती. उकाड्याचे दिवस होते. त्या एका ओल्या मडक्यात पिल्लं ठेवली. आणि कुंभाराकडे नेहमी पद्धत अशी असते की 2 आठवडे मडकी करायची आणि 15 दिवसांनी ती भट्टीमध्ये भाजायला लागायची. कुंभार ज्या भट्टीमध्ये ती मडकी ठेवतो भाजायला, त्याचं एक नाव आहे, मराठीत विशिष्ट नाव आहे. त्याला आवा असं म्हणतात. आवा करणे म्हणजे अशी विटा लावून चौकट तयार करतात. त्याच्यात लाकडाच्या ढालप्या, गौऱ्या असा सगळा अग्नी करायचा आणि त्याच्यामध्ये ती मडकी ओली भाजायला म्हणून ठेवायची. म्हणून आव्यामध्ये भाजलेलं त्या चौकोनाचं नाव आवा. काही काही भाषिक शब्द आहेत. आता नवीन पोरांना काहीच माहित नाही. पूर्वी जिथे चुना करायचे किंवा तेल काढायचं त्या यंत्रणेला मराठीत नाव होतं घाण.
आता ज्याला ही यंत्रणेचं नाव आहे हे माहीत नाही, तो चमत्कारिक नजरेनं बघायचा दुकानदाराकडे, कारण दुकानावर पाटी असायची, इथे घाणीत मळलेला स्वच्छ चुना मिळेल. काय पागल आहे दुकानदार, घाणीत मळलेला स्वच्छ चुना मिळेल, हाऊ इट इज पॉसिबल. त्याला ती यंत्रणा माहित नाही ना, त्याची चूक नाही, त्याला दाखवायला पाहिजे. हे कसं काही काही गोष्टी त्याच्या ठरलेल्या असतात. या राका कुंभाराचा नेमका तो दिवस त्यांनी आवा तयार केला. पर मडकी एकदा टाकली की 2 दिवस काढायचे नाहीत. ते सगळ्या बाजूनं अग्नी पेटला, त्याच्यामध्ये सगळी मडकी ठेवली, त्या पिलांसकट ते एक मडकं केलं. आणि जसा तो आवा पेटला, धूर राका कुंभाराच्या घरात आला. मांजरी दिवसभर बाहेर फिरत असते, तिनं त्या घरातला धूर बघितला. ती कित्येक वर्ष राहते त्या घरात, तिला कळलं काय झालं ते. जी झेपा टाकत सुटली घराकडं. 5 पोरं अडकली हो आगीत. काही त्या आईच्या हृदयाचं झालं असेल. जी झेपा टाकत आली, घराच्या उंबऱ्यात आली, तिथनं त्या आगीतच उडी मारली. त्या राका कुंभारांनी वर्षावर तिला पकडली. अगं हे येण्याची पुरी काय करते इकडपणा. इकडून जाऊन उडी मारे, तरी बाहेर काढली, इकडून जाऊन उडी मारे. काय झालंय काय कळलं ना हिला. धनी सानी पम पनी पग गमनी धनी धनी सब करे सानी सब सब धनी मपनी पम पग गमनी धनी सम मप गमनी धनी अव्याज बडी धावो नत्वरित आली. अव्याज बडी धावो नत्वरित आली. अव्याज बडी. म्हणून मी आवा म्हणजे काय ते आधी सांगितलं. आता कोणाला वाटेल अविनाश नावाच्या माणसापाशी आधी टाकायची. अविनाश नावाच्या माणसाचे सुद्धा शॉर्टफॉर्म आव्या असा होतो. आता कोणी अविनाश असेल तर रागवू नका, नाही तर आव्यामध्ये सगळं पेटलेलं भट्टी हे आणखीनच भयानक व्हायचं. तो प्रातिनिधिक शब्द आहे. भूरपा हुनिया घाबरीच झाली. भूरपा हुनिया धूरपा हुनिया धूरपा हुनिया घाबरीच झाली. पुढे मागे घातले गिर झाड. पुढे मागे घातले गिर झाड. पुढे मागे बिचारी सगळ्या अग्नीच्या भोवती फिरते हो. गिर झाड गिर त्या मांजरीनं राका कुंभाराचे पाय चाटायला सुरुवात केली. ते पाय चाटायला सुरुवात केल्यावर त्याला कळलं. त्याने मुलीला बोलवून घेतलं. काय गे त्या मांजरीची पिलं आहेत का काय म्हणतात. मला नाही माहिती. बायकोला बोलवलं. बायको बायको पिलं मडक्यात होती का बघितलंच नाही मडकं. ज्या ती मांजरी इतकी तापली आहे,
ती तिला आगीत गेली. तिथं गुडघे टेकून जो रागा कुंभार बसला पांडुरंगासमोर हात जोडून. भगवंता, आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही. आता जर आयुष्यामध्ये माझ्या हातनं या आईची पोरं मारली गेली तर हा कलंक, हे दुःख, हा दोष माझ्या आयुष्यातनं मला कधी विसरता येणार नाही. मी मला माफ नाही करू शकत. पांडुरंगा, या आईला दुःख नको देऊ. एखाद्या पोराच्या अंगात ताप भरला तरी आई बापाच्या अन्नावरची वासना उडून जाते. जिथं 5 लेकरं आगीमध्ये झोरपडत असतील, त्या मांजरीला जवळ घेऊन राखा म्हणतो, कळतं ग माय तुझ्या मनात काय. माझ्या हाती नाही उरलं काय. कुठनं आणू पोरं तुझी आता. पांडुरंगा, माझ्या आई बापाची आण घेतो. या आईची फक्त पोरं सुखरूप आहे. कुंभारकीचा धंदा बंद करेल, पंढरपूरला घेऊन राहील. तुझ्या दर्शनाला जे तुझे भक्त येतील त्यांची फक्त सेवा करील. पोटापुरती भाकर पाहिजे म्हणून भाकरी पुरतं जेवढं लागेल तेवढंच कमवीन. याच्या उपर एका पैशाचा लोभ करणार नाही. तुझं अंगण झाडीन, तुझ्या भक्तांची सेवा करीन, तुझ्या अंगणात पडून. या आईला दुःख नको तू पांडुरंगा. या आईला दुःख नको तू. माझ्या आयुष्यातला कलंक मला विसरता नाही येणार. ती मांजरी एका बाजूला, राखा एका बाजूला, त्याची बायको एका बाजूला, पोरगी एका बाजूला, सौघही तिथं उपाशी पोटी 2 दिवस थांबून राहिले. अन्न करायची कोणाला ऊर्जा नाही, उर्मी नाही. अखंड पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी. 2 दिवसाचा काळ संपला. आग विझवली गेली. एक भाजलेलं मडकं बाहेर काढायला सुरुवात झाली. राकाचा जो सहकारी होता त्या नोकराने काम सुरू केलं. आता राख्याने डोळे घट्ट मिटले. जळलेली पोरं बघायची माझ्या अंगात ताकद नाही. यातल्या कुठल्या मडक्यात पोर होतं राकाला नाही माहिती, त्या मांजरीला फक्त माहित होतं. आग विजल्याबरोबर पहिली जी झडप मारली त्या बरोबर त्या मडक्यावरती मांजराने तोंडात धरलं. ते मडकं खडा 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 आवाज करत बाहेर काढलं. त्यातनं फेकून दिलं ना बाहेर आव्याच्या. अर्थात मडकं फुटलं. मडकं फुटलं म्हटल्यानंतर डोक्याला हात लावून बसलेला राका, त्याची मुलगी सगळं छप्परून इतक्या जोरात ओरडली, बाबा बाबा. डोळं उघडा. का? सगळी पिलं जिवंत आहे ती आतमध्ये. सगळी पिलं जिवंत आहे ती. त्यांना ऊब मिळाल्यामुळं टुमटुमीत झाली. घरभर पळते ती. इकडून पळते, तिकडून पळते, तिकडून पळते. ती मांजरी त्यांच्या मागं पळते. त्या आईचा आनंद बघितला. पांडुरंगा, माझी लाज राखण्यासाठी एवढं केलंस, आता मला माझ्या शब्दाची लाज राखली पाहिजे. जो कोणी नोकर होता त्याच्या हातावरती घराचं दान सोडलं. सगळं घर तुला. हा सगळा कुंभारकीचा धंदा तुझ्या नावे. चल. बायकोला सांगितलं, बायको असं असं पांडुरंगाला बोललो होतो, जाऊया ना पंढरीला. संतांचंच घर ते. सामान्य माणसाच्या घरात हे दृश्य शक्य नाही. बायको म्हणली असते, तुम्हाला कुठं मरायचंय, भूक तिकडं मरा. आधी निम्मी प्रॉपर्टी माझ्या नावे करा, मग तुमचं काय व्हायचं म्हणून. बायको ही आली, मुलगी ही आली आणि पंढरपुरामध्ये निवास सुरू झाला.
व्यवसाय म्हणून काय करावं, तर सकाळच्या वेळेला फक्त भंडाऱ्याच्या डोंगराकडे जाऊन झाडाच्या वाळक्या फांद्या तोडाव्या. आणि लोकांना पूर्वी गॅस नव्हतेच, त्यामुळे चुली आणि सरपण आवश्यकच होतं. लोकांच्या सरपणापुरतं घ्यायचं. तेवढं सरपण विकलं गेलं बाजारात, 1 पैसा आष्टी भाकरी पुरता सुटला, विषय पण. आता पंढरीनाथाच्या देवळाची स्वच्छता, आलेल्या लोकांच्या निवासस्थानांची स्वच्छता, काही म्हातारे कोतारे असतील त्यांना काही सेवा उपलब्ध करायची असेल तर त्यासाठीची योगदान. अनेक यात्रेकरू यायचे, जेवणाची सोय नाही. अनेक यात्रेकरू आजारी यायचे, त्यांना काही उपचार दिले पाहिजे. अन्न नाही त्याला अन्न दिलं पाहिजे. सर्व काही चालू आहे. आणि अशाच वेळेला झाली घटना अशी, या राका कुंभाराची मुलगी चंद्रभागेवरती कपडे धुवायला गेली. पूर्वी सगळेच नदीवर कपडे धुवायचे, वाहतं पाणी असायचं. वॉशिंग मशीन नो चान्स. हो ना, नाही तर कपडे वॉशिंग मशीन मध्ये आणि बायको जिम मध्ये. का व्यायाम होत नाही. महा घरात ठेवला होता त्याचं काय केलं. घरात जातं खालबत्ता, केवढे व्यायाम. ते ताक घुसळायची रवी. पूर्वी एवढा डेरा असायचा कमरेच्या उंचीचा, त्यात ताक घातलं तर रवी आपल्या उंचीची असायची आतली, त्याला दोऱ्या बांधायच्या. आता हेच जिम मध्ये जाऊन करतात, फक्त चरबी नसते. आता कुठे तिथे म्युझिक पाहिजे. हेच आपल्या घरी फुकट ठेवलं होतं, तिथं एसीचे 5,000 देऊन करायचं हेच. पण फुकट मिळाल्याची किंमत नाही. पूर्वी जात खलबत्ते घरात असल्यामुळं चोर घाबरायचे. पण रोजच्या वापरात होतं बाईच्या ते. त्यातला बत्ता उचलून जरी फेकला बाईना, केवढ्याला पडेल चोराला. जी जात हलवू शकते तुझी क्षमता काय. आता अनेक लोकांचं काम पटकन मिक्सर करतो हे ठीक आहे, पण मिक्सरची भीती वाटायची काही गरज नाही ना. ते भांड फेकून मारलं तर भांड फुटेल, त्याला पोचायला चोराला काय व्हायचं. हे वापरणार ते आणखी डायटिंगच्या नावाखाली कचकड्याच्या काड्या झालेल्या सगळ्यांच्या आमच्या. अलीकडं सगळ्या कॉलेजातल्या पोरी डायटिंग करता करता उदबत्तीच्या काड्या, मेणबत्ती सुद्धा राहिली नाही. आता हातापायाच्या मला 0 फिगर करायची. मग आता तुला 0 नावाचा नवरा कुठं बघायचं बघत द्या. काय येण्याचा कारभार चाललाय काय कळत नाही. जातं उचलणं सोडा, बघून चक्कर येते पोराला. आता कपडे नदीवर धुवायचे, कशा लागते. आणि अशी कपडे धुता धुता ते धोतर धुतलं बापाचं, असं फाटकन झटकलं. ते झटकलेलं पाणी शेजारच्या एका मुलीच्या अंगावर पडलं. ती मुलगी ओरडली, काय डोळ्यात का नाही, माझ्यावर कशाला पाणी उडवतोस. म्हणजे आता सगळेच हे तर कपडे धुवायला बसलेत, आता कपडे झटकल्यावर पाणी ओढले, याच्यात रागवण्यासारखं काही आहे काय. कोणाची काय मुलगी तू. राका कुंभाराची पोरीने शांतपणे सांगितलं, मी राका कुंभाराची लेक. समोरची लेक म्हटली तरीच गाढवासारखं वागतेस. कुंभाराची आहे ना. कुंभाराला सहचर्य कोणाचं, गाढवाचं. कुंभाराची आहेस म्हणून गाढवासारखी वागतेस. खरी अशी जातीवरनं खोडी काढू नये कोणाची, कधी फार महागात पडते. एकदा आमच्या सातारला शाळेतल्या मास्तरने हा उपद्याप केला होता.
वर्गात कुंभाराचं पोर, त्याने काहीतरी गृहपाठात चूक केली. कोण रे तू? म्हणला मी कुंभार. म्हणून गाढवासारखे केलास. त्यांनी बापाला जाऊन सांगितलं. बाप भांडायला नाही आला. तो म्हणला उद्या बघतो मालकाकडे. चला. दुसऱ्या दिवशी घाटावरती कुंभार गाढव घेऊन आला. गाढवाला धुतला, त्याच्यात पाठीवर 2-4 बर्फी टाकली. चल रे बाबा. ते घाट चढताना अडखळायला लागलं. घाटावर मास्तर होताच. त्यांनी अगदी नम्रपणे सांगितलं, मास्तर जरा मदत करा. काय गाढवाला चढता येईल अजून घाट. परोपकारी तो. त्याने गाढवाला जरा सपोर्ट केला. गाढव घाट चढून पलीकडे गेलं. घाट म्हणजे डोंगराचा घाट नाही घ्यायचा. पूर्वी पायऱ्या नदीला असायच्या, त्यालाही घाटच म्हणायचे. पायऱ्या चढून 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 अशा घाटमध्ये गेला. आणि कुंभाराने 6व्याच कालचं वाक्य परत दिलं. मास्तर तुम्ही होता म्हणून बरं झालं. एका गाढवाच्यानं नसतं जमलं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मास्तरला कळलं हा कोणाचा बाप आहे ते. मास्तर तुम्ही होता बरं झालं. एका गाढवाच्यानं नसतं जमलं माझं जमलं. कशाला जातीवरनं बोलावं माणसाच्या? हा, राका कुंभाराची लेक आहेस म्हणून गाढवासारखी वागलीस. पण अशा वेळेला तिनं विचारलं, तू ग कोणाची लेक? अगदी म्हणली, मी नामदेवाची मुलगी. नामदेवांना 4 मुलगे आणि 1 मुलगी. ती म्हणली, मी नामदेवाची मुलगी. मग राका कुंभाराची मुलगी म्हणाली, बरोबरच आहे. नामदेवाची मुलगी तू म्हणून तर गर्विष्ठासारखी वागलीस. मी कुंभाराची असल्यामुळं गाढवासारखी, आणि तो नाम्याची असल्यामुळं गर्विष्ठासारखी. लक्षात घ्या, असं त्या मुलीनं म्हटलं. हे नामदेवांनी गाथेत स्वच्छ लिहिलं बरं. याला निपक्षपातीपणे लिखाण असं म्हणतात. नामदेवांनी स्वतः लिहिलंय की काही काळ त्यांना इतका गर्व, डोक्यामध्ये गळची बाधा अशी जबरदस्त केली होती की ही तक्रार पोरीनं नामदेवांकडे केली. नामदेवांनी पांडुरंगाकडे जाऊन तक्रार केली. काय लायकी त्या राका कुंभाराची? माझा आत्मा नामदेवाची अमृत तुल्य श्रवणे येता रोचने येत आहे दिंडीच. नारदीय कीर्तनात दिंडी एका वेगळ्या चालीत ऐकायची सवय आपल्याला. कुठली चाल? सगळ्या दिंड्याचं ह्या चालीत म्हटले आहे. तर मला काही येतं का नाही? म्हणून मग लोकांनी शोधलं वेगळी चाल कुठली लावावी. आणि अमर भोपाळी सिनेमा मधली चाल सापडली. अमर भोपाळी चाल आहे, तुझ्या प्रीतीचे फुकटने 2 लाख रुपये घेतले त्यांनी. त्यांना 2 लाख मिळतात. आपल्या आरतीमध्ये 2 रुपये टाकले खूप झाले म्हणून झाला. चालती पकडली जरा. नामदेवाची अमृत तुल्य बाणी, नामदेवाची अमृत तुल्य बाणी. श्रवणी येता, श्रवणी येता, व श्रवणी येता लोचनी येत पाणी. हो जबरदस्त आहे आमचा. आमचं हे मूळ गाव साताऱ्याच्या शेजारी, सडगावकरांचे मूळ गाव साताऱ्याच्या शेजारी. आमच्याही घराला समर्थांचा अनुग्रह.
यांच्याही घराला समर्थांचा अनुग्रह आणि असे दोन समर्थ शिष्य एकाच वेळेला संतांबरोबर श्रवणी गीतालोचनी येतपाणी स्वये येतो श्रवणास कैटभारी स्वये येतो श्रवणास कैटभारी स्वये श्रवणास कैटभारी रंग चढला ओ रंग चढला काही कीर्तनास हो 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 पंढरीनाथा, माझ्या कीर्तनात साक्षात तुम्ही नाचता अशी माझी योग्यता असताना त्या राका नावाच्या XYZ कुंभारा अरे तिची लायकी काय? गर्व 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 गर्व. तुम्हाला सांगतो, हा दारिद्र्यामध्ये पिसलेला राका सकाळी मोळ्या विकतोय. त्याला जरा थोडा जास्त पैसा दिसला की लाड सुटेल तोंडाला. जो एवढ्याशा धनासाठी सुद्धा लाचार होईल, त्याने माझ्याशी बरोबरी करावी. तो धनासमोर कसा लाचार होतो याची परीक्षा उद्या घेऊया. पांडुरंगा, उद्या आपण त्याच्या रस्त्यावर जायचं आणि सोन्याचं नाणं टाकायचं. बघा, नुसतं एक सोन्याचं नाणं टाकलं की काय होईल? सोन्याचं मोठं नाणं, त्याला पूर्वी मोहरा असं शब्द, मोहर. अशा मोहरा टाकायच्या की त्याचा मोहरा बदलला पाहिजे. चेहऱ्याचा आकारही मोहरा. अशी मोहर टाकू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंगाने राका पुढे गेला होता डोंगराकडे लाकडं तोडायला. राका कुंभार त्याची बायको बोलली. पांडुरंग आले, झाडामागे उभे राहिले, सोन्याची एक मोहर रस्त्यात टाकली नामदेवांपाशी आणि नामदेव पांडुरंग झाडाडून बघताय. राका कुंभार मोळी डोक्यावर घेऊन आला. त्यांनी रस्त्यावरची ती मोहर बघितली, खात्रीच पटली हे खरं सोनं असणार. पूर्वी बेंटेक्स नव्हतंच, त्यामुळे शंका नाही. एवढं चमचम करणारं सोनं मनात असं आलं, मला मोह नाही होणार, पत्नीला नाही होणार, मुलीचं काय सांगावं? ती अजून लहान आहे, तिच्या डोळ्यासमोर तिचं भविष्य आहे, तिला मोठं व्हायचं आहे, तिला प्रपंच करायचं आहे, पैशाची आवश्यकता आहे, तिला कळतं. अनायासे रस्त्यावरती धन मिळालंय तर मोह होणार नाही कशावरून? तो मोह व्हायला नको म्हणून राका पटकन खाली बसला. त्या दोघी यायच्या आत त्या मोहरेवरती माती टाकावी. पण राका कुंभार खाली बसला. नामदेवांना वाटलं मोहरा घ्यायला वाकला. नामदेव म्हणजे पांडुरंगा द्या टाळी. म्हणजे अजून कीर्तन संपायला 5 मिनिटं आहेत, टाळी वाजवायला वेळ आहे, जरा थांबा, नीट प्रसंग बघूया काय होतो. ती वाळू टाकता टाकता तोवर बायकोन मुलगी आलीच. आता मुलीला लग्नाची चिंता असणार, प्रपंचाची ओढ असणार, त्यामुळं तिला पैशाचा मोह होणार. इथपर्यंत मी सांगितलं. पण कथा संपल्यानंतर काही माणसं येऊन विचारतात, काय झालं तिचं नंतर? असा गोळ व्हायला नको.
म्हणून नामदेवांच्याच गाथेचा आधार घेऊन सांगतो. पुढच्या काही कालखंडात तिचा विवाह झाला. संपन्न अशा कुटुंबात विवाह झाला आणि ती सुद्धा भक्ती मार्गातली एक मोठी योगिनी ठरली. तिनं सुद्धा पांडुरंगाच्या स्तुतीचे अनेक अभंग लिहिले आणि प्रपंच सुद्धा सुखाचा केला. अशी त्या मुलीची उत्तर कथा आहे. कसं असतं, मूळ तात्पर्यापेक्षा त्या मुलीचं काय झालं ही चिंता खूप त्रास देते. बरीचशी माणसं दासबोधावरती चर्चा करायला न येता समर्थ लग्नाच्या मांडवातून निघाल्यानंतर त्या मुलीचं काय झालं याच्या चौकशा करायच्या. पण असं कोणी आलं तर आमचे बाबा म्हणजे भयंकर तयार. ते म्हणायचे अजून थांबली आहे, तुमचं नाव सुचवतं. काय वेड्याचा कारभार आहे. अर्थात याला दुर्दैवाने आमच्याच ललित कादंबरीकारांनी नको ते खतपणी घातलं. कारण समर्थ वाङ्मयामधले आधारभूत जे ग्रंथ आहेत त्या सर्व आधारभूत ग्रंथात स्वच्छ उल्लेख आहे की 10 दिवस वाट पाहिली, मुलगा सापडला नाही असं म्हटल्यावर परिवारातल्या दुसऱ्या मुलाला उभं करून तो विवाह संपन्न झाला. आता असा इतिहासात उल्लेख असताना त्या मुलीचं काय झालं याच्यावर चर्चासत्र घ्यायची काही गरज आहे का? आणि गरज अशी झाली की मधल्या एक काळात एक कादंबरीकारानं त्याच्यावर अख्खी कादंबरी लिहिली. जणू काही तिचं लग्नच झालं नाही, ती लांब लांब राहून रामदासांवर प्रेम करत राहिली. आणि ती जेव्हा मरायला टेकली तेव्हा बाकी कोणाला माहीत नव्हतं, फक्त शिवाजी महाराजांना माहीत होतं. म्हणजे शिवाजी महाराज आदिलशहाच्या बातम्या काढण्यापेक्षा रामदासांची बायको कुठली ह्याच्या बातम्या काढत बसलेली असावी. आणि शिवाजी महाराज रामदासांना म्हणाले, तुम्ही चला, जिनं तुमच्यासाठी गौरीहार पूजला ती तुमची वाट बघते. काय मूर्खपणा आहे मला म्हणतो. त्या कादंबरीची पानं ढोंगण पुसायला सुद्धा उपयोगाची नाही. इतकं घाणेरडं काहीतरी लिहायचं आणि ह्या कादंबऱ्यांना सरकारने पुरस्कार द्यायचे. पुरस्कार मुद्दाम काही वेळेला शासन देतं, पण चुकीचं लोकांमध्ये पसरवायचं काम हे करणार. खरं अशा अनैतिहासिक कादंबरीवरती इतिहास मंडळानेच पहिल्यांदा सेन्सॉर बसवायला पाहिजे की अनैतिहासिक तुम्ही कसं छापू शकता. तुम्हाला कथेचा थोडा विस्तार करायला परवानगी आहे, ललित कथेचा. पण उद्या अफजल खानाची कथा तुम्ही वाढवा कितीही, पण वाघनखालीच मेला पाहिजे ना. उद्या तुम्ही गुदगुल्या करून मारला म्हणायला लागला तर तुम्हाला काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? अशा ते भयानकच स्वातंत्र्य समर्थांच्या लोकांनी घेतलंय. पण मुद्दा इथे थांबवूया. तो असा, त्या मुलीचं पुढे लग्न झालं, पण आत्ता ती मुलगी काय म्हणाली तेवढंच बघायचं आहे. आणि ते आपल्या कीर्तनाचा प्रमुख विषय आहे. आपण खाली का वागलो ते लपवण्यात काही अर्थच नव्हता. पोरगीन बायको मागच उभी आहे, काय करताय? काही नाही, अशी मोहर दिसली, माती टाकत होतो. का हो? नाही, त्या पैशाचा मोह झाला तर पंढरीची सेवा राहून जाईल, पैशाची चिंता जास्त वाढेल म्हणून लपवत होतो. आपल्या गरिबीवरती ती श्रीमंतीचं आवरण करायला इच्छा होईल म्हणून लपवत होतो. ती मुलगी म्हणाली, बाबा, त्या सोन्याच्या मोहरेचा लोभ मला होईल असं तुम्हाला वाटलंच कसं? त्याचं मला दुःख वाटतंय. बाबा, पांडुरंगाच्या कृपेनं या जगातला सगळ्यात श्रीमंत बाप देवाने मला दिलाय आणि एवढ्या श्रीमंत बापाची मी लेख, या सोन्याच्या मोहरासाठी माझा रोग होईल? राका कुंभाराला कळलं नाही. तो म्हणतो, येडे, नको चेष्टा करू गरीबाची. अगं, रोजची मोळी विकून रुपये मिळतोय, त्याच्यावर मीठ भाकरी खातोय आपण. मी श्रीमंत आहे. होय बाबा, तुम्ही श्रीमंत, सगळ्यांपेक्षा तुम्ही श्रीमंत. का ग बाबा? मला एखादी रक्कम सांगा, मला एखादी रक्कम सांगा की जेवढी रक्कम दिली की आगीत पडलेली मांजरीची पिलं
जिवंत बाहेर काढता येतात अशी एखादी रक्कम सांगा बाबा, एखादी अमाऊंट सांगा. एवढी अमाऊंट स्विस बँकेत टाकली की याची कृपा म्हणून मांजरीची जिवंत केलं. आगीत गेलेली असताना 2 दिवसांनी सुद्धा ते सुखरूप बाहेर येतात. अशी जगामधली कुठलीही अमाऊंट सांगा, कुठलीही किंमत सांगा. जगाची संपत्ती ओवाळून टाकली तरी सुद्धा हे घडू शकत नाही. तर मग जगाची संपत्ती टाकून जे घडू शकत नाही ते माझ्या बाबाच्या फक्त प्रार्थनेसाठी होतं. जगात श्रीमंत कोण आहे? फक्त माझा बाबा श्रीमंत आहे जगामध्ये. माझा बाबा श्रीमंत आहे. बाबाने सांगितलं पांडुरंगा ही पोरं जिवंत आली पाहिजेत. आली पोरं जिवंत बाहेर. बाबा एवढा श्रीमंत माझा बाप असताना मला त्या मोहरेचा मोह होईल का हो? आता पांडुरंग उलटे वळले आणि नामदेवा पुढे हात दिला. द्या माणूस काही कमी ओळखतो, मीच केलेलं मुळे काही नाही. आणि दोघं बाहेर आले, राका कुंभाराची भेट घेतली आणि इथे तो संवाद आहे नामदेवाने लिहिलाय की पांडुरंग सुद्धा थोडेसे रागावून म्हणाले, वेड्या, स्वतःच्या श्रेष्ठपणाच्या गर्वात तो दुसऱ्या भक्ताचा किंचित का होईना अवमान केलास. म्हणून याच्या पुढे तुला जेव्हा केव्हा गुरुपदेश मिळणार, पण तो गुरुपदेश मिळण्यासाठी त्या प्रक्रियेची सुरुवात अशाच एका कुंभाराकडून होणार आहे. आणि अशीच एका कुंभाराकडून सुरुवात होऊन तू पूर्णतेपर्यंत पोहोचणार आहेस. म्हणून याच्या पुढच्या आयुष्यातली कथा गोरा कुंभार, ते थापटणं आणि पुढे विसोबांच्याकडे जाऊन नामदेवांना पूर्णत्व मिळणं. पण लक्षात घ्या, पूर्व आयुष्यामध्ये माझ्याकडून अशी काही चूक झाली होती. कुंभाराचा एका भक्ताचा अवमान केल्याने पंढरीनाथाने हे मला शासन लावलं होतं. हे नामदेवाने इतक्या मोकळेपणाने मान्य करणं, कबूल करणं, हा मनाचा मोठेपणा फार अवघड असतो. बरं, मन स्वच्छ आणि निर्मळ होत जातं. अर्थात हे नामदेवांचं असंच झालं असेल असं नाही. एखाद्या वेळेला भक्ती करणाऱ्यामध्ये गर्व वाढतो हे लक्षात ठेवून, बघ बाबा माझ्याही आयुष्यात असंच झालंय, तू नको करू, असंही सांगण्यासाठी नामदेवाने त्या गाथेमध्ये हा उल्लेख केला असेल. हरकत नाही, कसं का असेना. पण जीवनामध्ये नामाचं सतत स्पंदन तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवतं. म्हणून जेव्हा ती मांजरीची पिलं आत गेली होती, आयुष्यामध्ये संपूर्ण नकाराचा अंधार होता. अशा वेळेला आयुष्यभराच्या नामाचं धन त्या ठिकाणी फक्त वाहिल्याबरोबर ते नकाराचं सकारामध्ये रूपांतर झालं. जर एखाद्या अशा छोट्या जीवनाचं नकाराचं सकारात रूपांतर जर नाम करतं, तर संपूर्ण समाज एखाद्या वेळेला नकाराच्या रस्त्याने जाताना दिसत असताना त्याला सकाराच्या रस्त्याने नेण्यासाठी नाम उपासना का नाही सिद्ध होणार? निश्चितपणे होणार. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो असेना. हा निश्चय आपण घेऊन एकत्र या ठिकाणी उपासनेला, भक्तिप्रेमाला, भक्ती शुभ संगमाला एकजुटीनं एक मनाने आपण आलो. आपल्या या भक्तीचं फळ पांडुरंग आणि श्रीरामचंद्र दिल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाहीत, यात संशय नाही. म्हणून फक्त भैरवी म्हणायची आणि मग आपली आरती म्हणायची. आता हे मी भैरवी म्हणायची म्हणतोय, हे हा विनोद आहे. कारण मी म्हणायला सुरुवात केली की तुम्हाला कळणार आहे ही भैरवी आहे. कारण काहीही गाणं कळत नसलेल्या कुठल्याही माणसाला कोणता राग कळतो? भैरवी कळतो. तो त्याला अतिशय आवडतो का? त्याच्यानंतर सुटका होते. म्हणून भैरवी हा राग सगळ्यांना अत्यंत आवडीचा राग असल्यामुळे फक्त आठवण करायची अभंगाची. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, सांगले उत्तम न लगे मोल, सांगले उत्तम न लगे मोल, सांगले उत्तम न लगे मोल. आमुचे
कदा हे सरेना नेती तस्कर अथवा राजे थोरलेना पायाने उडेना बुडे पाण्यात नजरे अद्भुत अग्नी माझी आमचे विठ्ठलाचे नाम हो विठ्ठलाचे नाम हो विठ्ठलाचे नाम तुका म्हणे नाम हिरे मोती तुका म्हणे नाम तुका कदा तुम्ही हाती घेईना घेईना का घेईना विठ्ठलाचे नाम आमोचे हे विठ्ठलाचे नाम आमोचे हे विठ्ठलाचे नाम